तर आज राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर आहेत। ठाण्यातील विविध शाखांना राज ठाकरे भेट देणार आहेत। बिनविरोध निवडून आलेले उमेदवार मतदार याद्यांमधील घोळ या संदर्भात राज ठाकरे नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। ठाण्यामध्ये आज सकाळपासूनच बॅनरबाजी आपल्याला दिसून येत आहे। एकीकडे ठाकरे बंधूंकडून दिवसणारे जो बॅनर आहे सत्ताधाऱ्यांना ते आपल्याला पाहायला मिळतंय। दादा, एकंदरीत आता ठाकरे बंधूंकडून आता बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांना दिवसणारे बॅनर लावण्यात आलेले आहे संपूर्ण ठाणे शहर। आम्ही खरी जी हकीकत आहे ती ठाण्याला सांगण्याचा प्रयत्न बॅनरच्या माध्यमातून केलेला आहे। आम्ही आमच्या नेत्याची बडेपणा नाही केलेला आहे। नमो मोदी, नमो ठाणे, देवा भाऊ आमच्या देवा भाऊ सबका खाऊ असं आमचं काही नाही आहे। आम्ही ठाण्याला एक मेसेज देतो आहे की एकाच घरामध्ये मुलगा, वडील, बायको, मुलगी असे नगरसेवक मागील अनेक वर्षात 25 वर्षे तेच नगरसेवक आहेत। तर ठाणेकरांनी या सगळ्याचा विचार करावा आणि तरुणांना संधी द्यावी, नवीन रक्ताला संधी द्यावी, नवीन विचारांना संधी द्यावी, विकासाचा अजेंडा उचलणाऱ्या तरुणांना निवडून द्यावं, ही त्या बॅनरच्या माध्यमातून आम्ही लोकांकडे एक आवाहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं या आव्हानाला लोक नक्की प्रतिसाद देतील। नक्कीच तुम्ही बंडखोरीला देखील तुम्ही आवाज उचलला होता, त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की जे काही बिनविरोध झालेले आहेत त्या बिनविरोधांची पुढची निवडणूक सोपी नाही। महापौरच्या निवडणुकीला ते मतदान करतील का याची खात्री नाही, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही या सगळ्यांच्या पाठी लागलेली आहे। कोर्ट आमच्यासोबत उभं राहील किंवा न्यायालय आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नक्कीच दुसरीकडे जर पाहिलं की आज राज ठाकरे हे ठाण्यामध्ये येत आहेत, त्याची तयारी चालू आहे आणि दुसरीकडे पक्षाकडनं बॅनर देखील लावण्यात आले, काय सांगाल? मला असं वाटतं की हे जे बॅनर आहेत, मी परत सांगतो, हे बॅनर आहेत हे ठाण्यात जनजागृती करणारे आमचे बॅनर आहेत, ना की आमच्या नेत्याची बडेपण करणारे बॅनर आहेत। त्याच्यामुळे खरं तर ठाण्यात बॅनर काय लागले पाहिजेत, तर आम्ही ठाण्याला काय देणार आहोत हे ठाण्याच्या बॅनरच्या माध्यमातून आलो पाहिजे ना। बडेपणा कसला चालू आहे तुमच्या नेत्यांचा? नमो ठाणे म्हणजे काय? नक्कीच दुसरीकडे आता महापौर कोणाचा बसणार यावरून शिवसेना मनसेचाच बसणार, कारण मोदी साहेबांनी पण आता त्यांना पण कळलं म्हणून त्यांनी त्यांची सभा रद्द केली। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर, हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।